नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. विद्यार्थी मित्रांनो, DMERच्या ऑफिशियल वेबसाईटवर अतिशय महत्त्वाची माहिती जी आहे ती पब्लिश झालेली आहे. तर या माहितीमध्ये, या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन संबंधित अतिशय महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन आणि सूचना दिलेल्या आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व या इम्पॉर्टंट सूचना ज्या आहेत ते बघणार आहोत. यामध्ये काय काय तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व काही माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी फक्त एकच रिक्वेस्ट आहे की चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर या ठिकाणी बघा, 28 जानेवारी 2026 म्हणजेच आजचीच ही जाहिरात जी आहे ती नोटिफिकेशन जी आहे ती पब्लिश झालेली आहे. स्पर्धात्मक परीक्षा 2025चे कागदपत्र पडताळणीचे उमेदवारांक सामान्य मार्गदर्शन या ठिकाणी दिलेले आहे. तर यामध्ये बघा, DMERच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर भरतीमध्ये गेल्यानंतर स्पर्धात्मक परीक्षा यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे सर्व बघायला मिळणार आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर बघा, हे PDF तुमच्यासमोर डाउनलोड होऊन येऊन जाणार आहे आणि आल्यानंतर बघा, हा PDF 3 पेजचा तुमच्यासमोर ओपन झालेला आहे. तर हे या PDFमध्ये काय काय माहिती दिलेली आहे महत्त्वाची ते आपण बघणार आहोत. तर बघा, कागदपत्र पडताळणीबाबत उमेदवारांना सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना. अर्जाद्वारे संचालनालयाकडे केलेल्या विविध दाव्याच्या पुष्ट्यर्थ विहित टप्प्यावर प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी पात्रतेसंदर्भात खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे अतिशय आवश्यक आहे. बघा, कागदपत्र पडताळणीच्या टप्प्यावर खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे तुम्हाला अतिशय महत्त्वाचे केलेले आहे या ठिकाणी. तर बघा, वयाचा पुरावा. तर वयाचा पुरावा देणे तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहे. तर यामध्ये तुम्ही कोणकोणते सर्टिफिकेट देऊ शकता. तर खालीलपैकी कोणताही एक पुरावा. बघा, मॅट्रिकचे प्रमाणपत्र म्हणजेच 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता. त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र देऊ शकता. विहित नमुन्यातील सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले वयाचे प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट देखील तुम्ही देऊ शकता. शासनाच्या स्थायी सेवेतील उमेदवारांच्या बाबतीत उपरोल्लेखित प्रमाणपत्र किंवा त्याच्या सेवा अभिलेख्यात नोंदविलेल्या त्यांचा जन्म दिनांक नमूद करणाऱ्या सेवा अभिलेख्यातील उतार्याचे प्रमाणपत्र देखील देऊ शकता. जन्म दिनांक नमूद असलेले शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला देखील तुम्ही देऊ शकता, म्हणजे TC देखील देऊ शकता ज्यावर तुमचा जन्मदिनांक नमूद आहे. नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीचा जन्म दाखला देखील तुम्ही देऊ शकता. तर हे झालं वयाच्या पुराव्याबाबत. त्यानंतर महत्त्वाचे कागदपत्र आहे शैक्षणिक अर्हता पुरावा. यामध्ये तुम्ही SSC म्हणजेच माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, परीक्षेच्या किंवा एखाद्या तत्सम परीक्षेच्या बाबतीत संबंधित मंडळाचे प्रमाणपत्र, अशा प्रमाणपत्राऐवजी शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र स्वीकारण्यात येणार नाही. बघा, उत्तीर्ण केलेल्या पदवी परीक्षांच्या किंवा पदविका परीक्षांच्या बाबतीत प्रत्येक परीक्षेचे विद्यापीठाने सक्षम प्राधिकरणाने औपचारिकरित्या प्रदान केलेले प्रमाणपत्र देखील सादर करावे लागेल. नंतर बघा, पदवी परीक्षा ही पात्रता आवश्यक असलेल्या किंवा तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असलेल्या किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा ही पात्रता आवश्यक असलेल्या पदांसाठी 15 वर्षे सैनिकी सेवा झालेल्या माजी सैनिकांनी इयत्ता 8वी उत्तीर्ण असलेल्या किंवा इंडियन आर्मी फर्स्ट क्लास सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 5वा पॉईंट बघा, गुणाऐवजी श्रेणी पद्धत जर असली तर गुणपत्रकासोबत श्रेणीची यादी सादर करणे आवश्यक राहते. जेथे पदविकाकरिता CGPA, OGPA और लेटर ग्रेड देण्यात येते तिथे संबंधित विद्यापीठ संस्थेच्या निकषानुसार शेकडा गुण नमूद करावेत. गुणांची टक्केवारी पूर्णांकात रूपांतरित करू नये. उदाहरणार्थ बघा, 54.55 असतील तर 55 नमूद करू नये. जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदनाम विषयातील सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक राहतील. ज्या पदासाठी अंतर्वासिता म्हणजे इंटर्नशिप निर्धारित केली असेल अशी पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांनी अंतर्वासिता इंटर्नशिप परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असेल तरच त्याला पदवीधर समजण्यात येईल. मागासवर्गीय उमेदवार असल्याबाबतचा पुरावा. बघा, राज्य शासनाने भरती करण्याच्या प्रयोजनार्थ अनुसूचित जमाती म्हणून मान्यता दिलेल्या जमातीपैकी असल्याचा दावा करणाऱ्या अथवा अनुसूचित जातीमधील
धर्मांतरित बौद्ध असल्याचा दावा केलेल्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले विविध नमुन्यातील जातीविषयक प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. बघा, विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागासवर्गीय प्रवर्ग, भटक्या जमाती ड तसेच इतर मागास प्रवर्ग म्हणून मान्यता दिलेल्या जाती जमातीपैकी एखाद्या गटाचा असल्याचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी शासनाकडून वेळोवेळी जारी केलेल्या आदेशानुसार विहित नमुन्यातील सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेल्या जातीविषयक प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक राहील. सामान्य प्रशासन विभाग शासन शुद्धी पत्रक क्रमांकानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गाकरता जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र परिशिष्ट अ व परिशिष्ट ब नुसार स्वतंत्र पृष्ठावर विहित करून सादर करणे आवश्यक आहे. आता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बद्दल बघा, राज्य शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राच्या पहिल्या 3ही परिच्छेदात उमेदवाराने स्वतःचे नाव नमूद केलेले असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय विवाहित महिलांच्या बाबतीत पूर्वाश्रमीच्या नावाने जातीचे व नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. विशेष कार्यकारी अधिकारी किंवा मानसेवी दंडाधिकारी असलेल्या अथवा सक्षम प्राधिकारी नसलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीने दिलेले जातीचे अथवा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही. इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन शुद्धीपत्रक नुसार बघा, प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे त्या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र गृहीत धरण्यात येईल. वित्तीय वर्षाच्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे. त्यानंतर बघा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, परीक्षा किंवा मॅट्रिक किंवा विद्यापीठीय उच्च परीक्षा संबंधित भाषा विषय घेऊन उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. उमेदवार उत्तम रीतीने मराठी भाषा वाचू, लिहू आणि बोलू शकतो अशा आशयाचे संविधित विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकांनी दिलेले आणि महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्यांनी प्रति स्वाक्षरित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. नंतर दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा देखील आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या आरक्षणाचा तसेच लाभ घेण्यासाठी बघा, तुम्हाला संगणकीय प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेले किमान 40% कायमस्वरूपी दिव्यांग पत्र प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. माजी सैनिक असल्याचा पुरावा देखील तुमच्याजवळ असला पाहिजे जर तुम्ही माजी सैनिक असाल तर. त्यानंतर खेळाडूसाठी आरक्षणकरिता पात्र असल्याचा पुरावा देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. अनाथ असल्याचा पुरावा देखील आवश्यक आहे जर तुम्ही अनाथमधून फॉर्म भरला असेल तर. प्रकल्पग्रस्त जर असाल तर त्याचा पुरावा देखील तुमच्याकडे पाहिजे. भूकंपग्रस्त असल्याचा पुरावा देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी असल्याचा पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा बघा, हे अतिशय महत्त्वाचे आहे. विवाहित स्त्रियांना विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला किंवा नावात बदल झाल्यासंबंधी अनुसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचे आहे. बघा, विहित नमुन्यानुसार स्टॅम्प पेपर नसलेल्या साध्या कागदावर टंकलिखित करून प्रतिज्ञापत्र सादर करावे. विहित नमुन्यातील प्रमाणपत्र पडताळणीच्या कोणत्याही टप्प्यावर फक्त विवाहित उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी येताना ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेले मूळ कागदपत्र व त्याच्या छायांकित प्रतींची स्वयंसाक्षीत एक संच खालीलप्रमाणे अनुक्रमाने लावून सोबत आणावा. बघा, हे अतिशय महत्त्वाचे आहे. खाली जो आहे तो संपूर्ण सिक्वेन्स दिलेला आहे. कोणकोणत्या सिक्वेन्सने तुम्हाला डॉक्युमेंट्स अरेंज करायचे आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला आणायचे आहे. सर्व डॉक्युमेंट्सची तुम्हाला झेरॉक्स प्रत एक झेरॉक्स प्रत काढायची आहे आणि त्याला सेल्फ अटेस्टेड करायची आहे, म्हणजे स्वतःची नाव आणि स्वाक्षरी त्यावर लिहायची आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला 10वीची मार्कलिस्ट लावायची आहे. त्यानंतर 12वीची मार्कलिस्ट लावायची आहे. त्यानंतर ID प्रूफ लावायचे आहे. 1 आधार कार्ड, ID प्रूफ 2 पॅन कार्ड लावून टाका. नंतर ग्रॅज्युएशनचे डिग्री सर्टिफिकेट, नंतर डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, नंतर कास्ट सर्टिफिकेट लावा, नंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लावा, नंतर क्लेम हॉरिझॉन्टल रिझर्वेशन सर्टिफिकेट लावा. नंतर मागासवर्गीय उमेदवारांबाबत देखील यांनी माहिती दिलेली आहे. ज्या मागासवर्गीय उमेदवारांना गुणवत्तेनुसार आराखीव प्रवर्गातून कागदपत्र पडताळणीकरता बोलवण्यात आलेले आहे. बघा, म्हणजे जे मागासवर्गीय आहे परंतु त्यांना ओपनमधून बोलवण्यात आलेले आहे अशा मागासवर्गीय उमेदवारांनी केवळ एकदाच कागदपत्रे पडताळणी करता उपस्थित राहावे. त्यांनी त्यांच्या जातीच्या प्रवर्गातून कागदपत्र पडताळणी करता पुन्हा उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. यांची गुणवत्ताधारक मागासवर्गीय उमेदवारांनी नोंद घ्यावी. विशेष सूचना काय आहे ते तुझा बघून घ्या. उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीनंतर गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असल्याने बघा, कागदपत्र पडताळणी जशी झाली सर्वांची तर त्यानंतर गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असल्याने जे उमेदवार कागदपत्र पडताळणी करता गैरहजर किंवा उपस्थित राहणार नाहीत अशा उमेदवारांना नियुक्तीकरता विचार करण्यात येणार नाही. जर तुम्ही कागदपत्र पडताळणीसाठी
उपस्थित राहिले नाही तर तुमचा त्या ठिकाणी विचार करण्यात येणार झाला नाही पुढील भरतीसाठी, पुढील सिलेक्शनसाठी. तसेच त्या उमेदवारांना पुनःस्थितीत देण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर ही सर्व माहिती आता रिलीज झालेली आहे. सर्वांनी ही माहिती बघून घ्या आणि व्यवस्थित कागदपत्र पडताळणी पार पाडा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.